अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री राम समर्थ. आज आपल्याला शास्त्री बुवांचा भ्रमनिरास ही कथा आपल्यासमोर सादर करत आहे. नैमिषारण्यातलं आपलं कार्य संपल्यावर श्री महाराज अयोध्येस आले होते. येथे त्यांची रामशास्त्री नावाच्या मोठ्या पंडिताशी गाठ पडली. रामशास्त्री सहकुटुंब यात्रेला निघाले होते. शास्त्री बुवा वेदांतामध्ये फार निष्णात असून सगुण उपासनेला म्हणजे भजन, नामस्मरण इत्यादी गोष्टींना तुच्छ आणि व्यर्थ मानित असत. नामाच्या सामर्थ्याबद्दल शास्त्री बुवांचा आणि श्री महाराजांचा रोज काथ्याकूट चालायचा. शास्त्री बुवा म्हणायचे, तुम्ही स्वतः भ्रमात आहात आणि लोकांनाही का आणखी उगीच भ्रमात घालता. यावर श्री महाराज एके दिवशी बोलले, मला भ्रम झाला असला तरी तो नामाचा आहे ना, घरदार आणि कुटुंबाचा नाही, ही तर गोष्ट खरी. रामाला त्याच्या नावाची लाज आहे हो. आपण सध्या त्यांच्या गावात आहोत. तिथून आपण निघायच्या आत तो माझा तरी भ्रम दूर करील, नाही तर तुमचा तरी करील. दुपारी हे बोलणं झालं आणि शास्त्री बुवा घरी गेले. संध्याकाळी ते सहकुटुंब नदीवर गेले आणि तेथे दोघांनी टरबूज खाल्ली. रात्री 11च्या सुमारास शास्त्री बुवांच्या बायकोला जुलाब व्हायला सुरुवात झाली. 8-10 जुलाब झाल्यावर त्या बाईंची जीभ आत आत ओढू लागली. शास्त्री बुवांनी गावातले 2-3 चांगले वैद्य आणले. तिला औषध दिलं, पण 2 वाजण्याच्या सुमारास तिची अवस्था फार कठीण झाली आणि काय करावं हे शास्त्री बुवांना सुचेना. इतक्यात त्यांना श्री महाराजांची आठवण झाली. महाराज नेहमी म्हणायचे की, अहो शास्त्री बुवा, रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर त्याने देहाचा रोग बरा होणार नाही काय. हा विचार शास्त्री बुवांच्या मनात येऊन त्यांनी बायकोच्या जवळ बसून नामस्मरणाला आरंभ केला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. काही वेळानं त्या बाईंचा डोळा लागला आणि सकाळी तिला अगदी बरं वाटलं. मग शास्त्रीबुवांना घरी चैन कसं पडणार. ते उठले, त्यांनी स्वच्छ स्नान केलं, संध्या वगैरे आटोपली आणि लगेच श्री महाराजांकडे आले. श्री महाराज त्यावेळी गावच्या लोकांशी बोलत होते. शास्त्रीबुवा महाराजांच्या समोर दंडवत आडवे पडले. श्री महाराज पुढे झाले, शास्त्रीबुवा, हे नवीन काय आरंभिले आहे आज, असे म्हणून त्यांना उचलून उभे केले. शास्त्री बुवा डोळ्यात पाणी आणून बोलले, महाराज, मी फार अपराधी आहे हो, मला क्षमा करा. रात्रीची सर्व हकीकत सांगून रामनामानं आपण संकटातून कसे वाचलो हे त्यांनी सांगितलं आणि पुन्हा श्री महाराजांची क्षमा मागितली. महाराजांनी त्यांचं सांत्वन केलं. त्यांच्या कुटुंबाला आपल्याकडे आणून आणखी औषध पाणी केलं आणि त्या दोघांना राम नाम दिलं. यानंतर श्री महाराजांकडे पाहण्याची शास्त्री बुवांची दृष्टी अगदी बदलल्यामुळे ते फार नम्रतेनं आणि आपलेपणानं वागू लागले. आपली यात्रा सफल झाली असं त्यांना वाटलं. त्यांची मुले काशीस होती, म्हणून मोठ्या आग्रहानं त्यांनी श्री महाराजांना काशीला नेलं. असा हा रामनामाचा महिमा. श्रीराम समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.